म्हणत असेल तुम्ही स्टॉप म्हणायचं. पहिल्या कॅन्डिडेटवर जे अक्षर येईल तिथपासून विल स्टार्ट. कंटेस्टंट आउट होईपर्यंत गावं रिपीट झालेली चालणार नाहीत. राईट, रिपीट झालेली चालणार नाही. कंटेस्टंट आउट झाल्यावर गावं रिपीट झालेली चालतात. क्लिअर? गुड टू गो. ट्रायल राऊंड दोघी. सोलापूर. सोलापूर एक. रायचूर रामली ग एक. गुहागर. गुहागर लातूर. गुहागर ल ना. रवीतला एक. रेणापूर. कुठे आहे? र ना. कुठे? रेणापूर. रत्नागिरी एक. राजकोट. राजकोट ट किंवा त एक. 2 3 आउट. एवढा टाइम तुम्हाला मिळतो. तैवार. तळेगाव नाही ट्रायल ए. वी वो. वाशी. वाशी श एक. 2 3. शहाबाद आहे. शमशाबाद आहे. शिखरापूर आहे. बरंच काही थोडं आठवून बघा. A to Z थोडासा होमवर्क. शहापूर आहे. ठीक आहे. आता ट्रायल राहू दे. आउट झाला नाही. ए. स्टॉप. जी ग ग गाणगापूर रामलिंग ग. ल. लातूर रामपूर रावण का व एक. वाशी श. तुम्ही वाशीत सांगितलं ना आता. तुम्ही ठीक आहे. आधी आहो. शहाबादवाडी. शहाबादला थांबलं. वाडी कसं? शहाबाद. द. दापोली द एक. 2 लातूर. आत्ताच्या वेळेमध्ये आधी झालं. सो समजला गेली बेसिकली. समजला. स्टॉप म्हणायचं. ए पी प एक. 2 3. कोमलवाडी नाही. थँक्यू. पुणे होतं. मी सोपं दिलेलं तुम्हाला. पुणे होतं. थँक्यू सो मच. बसून घ्या. सॉरी. 1 2 3 4. 1 2 3 टाइम आउट. हाँ यू कैन यस यू कैन. आई एम ओके. ए टी तो तुळजापूर रामपूर रांजणवाडी ड किंवा द 1 2 थँक्यू. दिल्ली. देहरादून. दादर. ए. जी ग गाणगापूर रायचूर रांजणगाव ब. वाशिम म. 1 2 माचलूर रामलिंग ग 1 गुहागर 1 रत्नागिरी रांजणगाव व 1 वाशी झालं. वाशिम झालं. 1 2 थँक्यू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 दोघी जणी इथून सुद्धा बाहेर जाऊ शकतात. ए बी बो बार्शी श 1 फक्त शहाबाद. थँक्यू. मी म्हणूनच म्हटलं चुकीचं सांगू नका. तिथे तुम्ही नावच चुका दिले मी नाही करू शकणार. आता एक जण अनलकी करणार इथून पुढे. एक जण बघूया काय.
ए स्टॉप. डी द द का काय? द दापोली. दापोली ल एक दोन लासोना. हा? लासोना. आहे का लासून आहे उस्मानाबाद नको लासून नाही, लासून. थँक्यू लातूर आहे लांजा आहे कितीतरी मोठे लंडन आहे लंडन लोणावळा आहे सो एकदा जोरदार आहे आपल्या या एपिसोडच्या टॉप 10 जोडणीसाठी एक्सलेंट आणि या 10 जणींमधनं 5 जणी जातील मेगा फिनालेला सो गेम खूप सोपा आहे फक्त त्याला का केला मुलगी थोड्या वेळ खाली उतर ना बेटा थोड्या वेळ प्लीज नाही कॅन्सल एक पंछी सोमा तू जाने जे मन छोड़ के मौत का इंतजार कि तेरे लिए दुनिया छोड़ दी है तुझ पे सांस आए मैं तुझको कितना चाहता कि तू कभी सोचना तेरे लिए दुनिया छोड़ दी है तुझ पे सांस आके मैं तुझको कितना चाहता कि तू कभी सोचना
एकदा म्हणा 7 एके 7 दोने 7 त्रिक 7 चौक 7 पाचा 7 सकल 7 साती 7 एकी 7 9 7 10 माहिती आहे का पुढे ठेवलं अरे माहित कुठे काय आपण 4 हा नंबर इंग्लिश मध्ये बोलतो राईट तिथे टाळी त्या कॅन्ट्री 8 9 10 11 12 13 14 ला टाळी तुझी कुठला 15 16 17 ला पण टाळी बिकॉज 17 हॅज 7 सिंपल राईट आणि मेगा फिनालेच्या आधी तुमच्या सगळ्यांबरोबर 500 रुपयाचं कॅश प्राइज जिंकायची संधी आहे तुम्हाला 500 रुपयाचं सगळ्यांना 500 रुपयाचं कॅश प्राइज बी ते लगेच आउट होत जातं 5 मिनिट कॉन्फिडन्स 24 ला कशी मॅडम काय तुम्ही कुठला विषय शिकवताय स्कूलमध्ये तुम्ही कुठला विषय शिकवता हो टीचर्स नाही आहेत मला वाटलं टीचर्स सगळे टीचर नाही आहेत तिथे अच्छा ठीक डन एकदा ट्रायल घेतो ना मला तुम्हाला पैठणी द्यायची हो मी ट्रायल घेणार स्टार्ट 1 2 3 4 5 6 8 9 10 11 12 13 14 7 2 14 15 15 16 17 17 ला काय 7 आहे म्हणून 18 19 20 एक करायचं 22 23 24 25 व्हेरी गुड 27 आणि 28 7 4 28 आणि 27 मध्ये 7 राईट डन चालू करूया तयार 3 2 1 आता आलाय तुम्ही त्यांना विचारू आउट झालेला मला नाही काय प्रॉब्लेम त्या म्हणते त्यांना डायरेक्ट तिसऱ्या राऊंड मध्ये नाही ना असं करायला पाहिजे यांना खेळायला घ्यायला सहमत करून कोणी आपण मेजॉरिटी देऊ 1 2 3 4 5 6 7 7.5 8 8.5 9 10 चालेल का नाही आपण एक त्याच्यानंतर एक राऊंड घेऊया त्याच्यात जर का तुम्ही जिंकला तर मग आपण तुम्हाला आणि तुमच्यातल्याही 4-5 जणींबरोबर आपण तो घेऊ जो हरे उनके सबके सब आगे राउंड दे 3 2 1 ओके 1 2 3 4 5 ठीक आहे 6 8 9 10 11 12 13 15 16 18 ताली वाजली मॅडम थँक्यू अजून 4 जणी येत लकी आणि 5 जणी येत लकी बघूयात काय होतं 1 2 3 5 6 8 9 10 12 13 15 16 17 थँक्यू 1 2 3 4 5 6 8 9 10 11 12 थँक्यू आता 7 जणींपैकी 2 जणी येतात लकी 5 जणी करणार आहेत लकी बघूयात काय होतं 1 2 3 4 5 6 8 9 10 11 12 13 14 थँक्यू आता फक्त 6 जणी आणि एक त्याच्यातली आपल्याला इथे अच्छा बाय सीव करून झाली बघूया कुठली गृहिणी शेवटपर्यंत टिकते 1 1 2 3 4 5 6 8 9 10 11 12 13 14 थँक्यू सो मच एका जोरदार टॉप 5 गृहिणींसाठी ज्या 5 जणींमध्ये एकीला मिळणार आहे आजची चाटला पैठणी सेंटर याची मानाची पैठणी 5 जणींना रिक्वेस्ट 1 2 3 मिनिटं बसून घ्या
आणि गुलसी यांच्यातला तुमच्यापैकी किती जणींना परत एकदा या गेम मध्ये जायला आवडेल? थांबा थांबा थांबा. नाही तुम्ही इंग्लिश नाही बोलू. आता शूटिंग मध्ये काय आलं म्हणजे आवडलं. नाही नाही थांबा थांबा बसा 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 बसा. गेम आहे गेम आहे. तुम्हाला परत यायचं असेल तर ते मॅडम पुढे गेला तुम्ही येत ना. ऐका मी गेम सांगतो गेम. मी या मॅडम बरोबर तुमच्यापैकी ज्यांना कोणाला इच्छा आहे त्या सगळ्या ऐका त्या सगळ्या जणींना एक एक चान्स देणार ज्यांना कोणाला इच्छा आहे पण तुम्हाला गेम मध्ये मला हरवावं लागेल मला. हा राईट. मी जास्तीत जास्त 10 जणींबरोबर गेम करणार 11वा नाही. ऐका पण जर का तुम्ही हा गेम हारला क्या करते ना. और कितने एपिसोड है उस दिन के पूरे डिनर ले लेंगे. हा तुम्ही जर का हा गेम हारला तर ज्या कोणी हा गेम हारतील त्या सगळ्या जणींना इथे एक छानसा डान्स तो हम लोग टीवी पे कुछ दिखा सकते हैं. बरोबर आहे की नाही बेटा? देखता है. येस बरोबर आहे की नाही? ऑल गुड. सगळं चॉईस तुमचं. रिस्क घ्यायची. जिंकला तर मेकअप फिनाले करायला पाहिजे. हारला तर डान्स करायला. ग्रुप डान्स. सोलो डान्स मी नाही सांगणार कारण मी नाही करत. माझ्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं. गेम सांगतो काय 2 मिनिटं माझ्याबरोबर गप्पा मारायच्या आणि माझ्याबरोबर 2 मिनिटं गप्पा मारत असताना मी तुम्हाला काही प्रश्न विचारले. ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हो किंवा नाही मध्ये द्यायची नाही. हो नाही म्हणायचं नाही. येस नो म्हणायचं नाही. हा म्हणायचं नाही आणि माना अशा बोलवायचं नाही. तुम्ही उत्तर काही देऊ शकता. मी ट्रायल देतो ना. कोणी येत आहे ट्रायलला? तुम्हीच येत आहे ट्रायलला. या नवीन आलेल्यांना ट्रायल घेऊन त्या परत करू शकते ना. पण काही जिंकला जर त्यांना या मास्क काढायला आमच्या न्यूजवाल्यांना चालत नाही मास्क. राईट. सो याच्यात तुमच्या सगळ्यांचा रोल खूप महत्वाचा आहे. थोडा गेन कमी दे दोन्हीला किंवा मास्टर कमी कर किंवा गेन कमी कर. जर का कॅन्डिडेट कंटेस्टंट इथं आउट झाली तर मी म्हणणार चल तुम्ही म्हणायचं कल्टी मार. एका बघूया तुमचा आवाज किती येतोय. चल ठीक आहे ना. आणि मग ते सगळे कल्टी मारायला लावलेले कॅन्डिडेट कंटेस्टंट इथे छानसा आपल्याला राईट डन. माहीत कोणाचं उत्तर द्यायचं आहे. शांत बसायचं नाहीये. राईट. आणि हो नाही येस म्हणायचं नाही चालू नाही केलं. हो नाही येस तो म्हणायचं नाहीये. हा म्हणायचं नाहीये. माना डोलवायचे नाहीये. फक्त उत्तर द्यायचं. राईट. मॅडम नाव काय तुमचं? वीणा. कुठल्या तुम्ही प्रॉपर? सोलापूर. म्हणजे माहेर पण सोलापूरचं? सोलापूर. अशी मान नका डोलवू. मग सासर कुठलं? सोलापूर. दोन्ही सोलापूर. सोलापूर. ऍड्रेस कुठून घेतला तुम्ही? शॉप. कुठल्या शॉपला? नाही समजलं. जे कोणी माझ्याबरोबर खेळायला तयार आहे पुढे या. पुढच्या 5 मिनिटात जे कोणी येतील माझ्याबरोबर हा गेम जिंकतील त्यांना मेगा फिनाले मध्ये खेळायची संधी मिळेल. ज्या सिक्वेन्स मध्ये याल पुढच्या 5 ते 10 मिनिटात जेवढ्या महिलांबरोबर मी हा गेम खेळू शकतो तेवढ्याच महिलांना चान्स घ्या. सो फक्त एक मॅडम आले चान्स मिळतोय राईट आउट. सबको चांस भी मिलेगा जो खेलेगा उनको वापस. बापरे नंबर बस सीक्वेंस लाइन मी 5 पर्यंत मोजणार आहे. तोपर्यंत आलं तर 1 2 3 4 5 और आज होलसेल में आउट करेंगे. होलसेल
आता तुम्ही म्हणाल माझ्याच बरोबर का पहिल्यांदा करत आहे तिच्याच बरोबर, त्यामुळे कंटेस्टंट नंबर वाईज चालवतात. ज्याचा सगळ्यात पहिला नंबर आहे त्यांच्याबरोबर आले, म्हणजे कोणावर अन्याय नाही, राईट? कोणी नाराज नाही. एक नंबर कोणी तुम्ही या पटापट पटापट करूया, कारण की एवढ्या सगळ्या जमीन आऊट करायचं. चांगलं करायला तर पुढच्या करीत जातं. माहिती येस नो हा हा हो नाही म्हणायचं नाही, उत्तर रेलेव्हंट द्यायचं. म्हणजे मी तुम्हाला म्हणलं की तुमची शाळेचं नाव काय, तुम्ही सचिन तेंडुलकर नाही म्हणू शकत, तुम्हाला शाळेचं नाव सांगावं, राईट? माहीत पडायचं. ठीक आहे पण नको, ठीक आहे हो नाही आहे नाही काहीच नाही, माना नका डोली. माहीत पडायचं काय, मला तुमचे उत्तर देता येत नाही. माहीत अजून जवळ माझं एवढं माहिती. येस डन, चालू करूया. हो ठीक आहे, आता चालू झालं. आता इथून पुढे काही 2 मिनिटं नेक्स्ट राऊंड मध्ये जाण्यासाठी अपॉर्च्युनिटी. गेम चालू झाला आहे. मॅडम नाव काय आपलं? मोहिनी कुमटेकर. मोहिनी कुमटेकर. मोहिनी कुमटेकर. कुठल्या आहेत तुम्ही? काय काय शिकलाय तुम्ही? कुठल्या कॉलेजला? म्हणजे कॉमर्स होतं तुमचं? कॉमर्स. मला नका डोलू, मला नका डोलू. कॉमर्स. किती टक्के पडले होते? 12वीला M.Com. आता मला डोलवलं तुम्ही आवडता. हा म्हणला तुम्ही असता. हा म्हणला की नाही? थांबा डान्स करायचा आहे. मग तास पण किती थांबा माणूस. मी किती डान्स तो करना पडेगा. मागे थांबा. लक्ष ठेवा यांच्या क्वेश्चन. चला एक नंतर कोणी 3. कोण? हा चला चल. किती आनंद आहे बघा. मॅडम माहिती सगळं. नाव काय आपलं? ज्योती नरखे. कुठल्या तुम्ही प्रॉपर? सोलापूर. म्हणजे सोलापूर शहर? सोलापूर. म्हणजे तालुक्यात ना आलं की प्रॉपर शहरात? सोलापूरमध्येच. जिल्ह्यामध्ये. जिल्ह्यामध्ये कुठला तालुका? सोलापूर. अच्छा सोलापूर तालुका आहे का? जिल्हा आहे. जिल्हा आहे ना? जिल्हा आहे जिल्हा. हा ड्रेस कुठून घेतला तुम्ही? कशिश मधून. अच्छा नवी पेठ. नवी पेठ. मान आता एवढी ठेवलं नाही. थँक्यू सो मच. एवढी मान. थँक्यू सर. कोण आहे ना? 3 ओके. हो जबान आहे की नाही? प्रॉमिस. चला मी चालूच करून देतो परीक्षा. तिकडे चालू बोलला 3 नंबर. नाव काय आपलं? प्रफुल्लता पंडित. अच्छा कुठे राहता तुम्ही? सोलापूर. नवी पेठेत राहतात. बंगला आहे स्वतःचा? घर आहे स्वतःचं. स्वतःचं घर आहे. मॅडम तुम्ही फुगडी झाला, खेळ झाला, वाटते पण जे सगळे मला हरवतील ते सगळे आहे शक्य. 2 मिनिट तुम्ही टाइमर बघा. 2 मिनिट. चला 5 नंबर या. माहिती अजून मग तुमचा आवाज उत्तर नाही आला तर मला पुढचा प्रश्न नाही विचारायचा. नाव काय आपल्याला? सॉरी? सुजाता दीपक जाधव. काय करता आपण? मी गृहिणी आहे. सॉरी? गृहिणी आहे. गृहिणी आहे. म्हटलं की तुम्ही सर ठीक आहे. हा डान्सर्सच्या आहे नाही पण नाही. या माहीत झालं. मॅडम नाव काय आपलं? रुपाली आरसे. रुपाली आरसे. राहीच्या कोण तुम्ही? जेठाणी. अच्छा राहीच्या जेठाणी. देवराणी. 7 नंतर कोण आहे? 7 नंतर 23 1 9. या मॅडम 9 10 10 नंतर 22 येते मग 23. ठीक माहीत पडलं. मॅडम नाव काय आपलं? प्रियंका साने. काय करता आपण? मी टीचर आहे. कुठल्या विषय शिकवता? ऑल सब्जेक्ट.
सगळे सब्जेक्ट शिकवतात हो मी प्रायमरी टीचर. सर नाव काय आपलं? प्रीती जाधव. कुठे राहता तुम्ही? लिंबेवाडी. म्हणजे जुळे सोलापूर? सोलापूर. नाही लिंबेवाडी जुळे सोलापूर आहे का? जुळे सोलापूर. काय केलं? सगळे बघतात की काय करू शकतो सर 22 21 आहे नाही 27. मॅडम नाव काय आपलं? वीणा. काय करता आपण? टीचर. कुठल्या स्कूलमध्ये? ऑर्किड. गव्हर्नमेंट स्कूल आहे? प्रायव्हेट. प्रायव्हेटच मॅडम. बरं ड्रेस कुठून घेतला? कशिश. सगळं तिथंच घेतात का इथले ड्रेस? मे बी. बरं मला सांगा तुमच्या आवडीचा टॉपिक कुठला? मग कुठला विषय शिकवायला आवडतो? मॅथ्स. स्पोर्ट्स वगैरे नाही आवडत? मॅथ्स. तर मला सांगा तुम्ही मॅरिड आहात? मॅरिड. या बात आहे का? काय बनायला पाहिजे. मला सांगा तुम्ही पहिल्या वर्गाला का नाही आलात? इम्पॉर्टंट वर्क करण्यासाठी ऑफिसमध्ये गेले. मग हे इम्पॉर्टंट नाहीये का? पैठणी इम्पॉर्टंट नाहीये तुमच्यासाठी? म्हणून पुन्हा आले. मग काय वाटतं आता तुम्ही जिंकणार पुढच्या राऊंडला जाल? मे बी. वा वा क्या बात आहे. पण मला सांगा 1 मिनिट झाला अजून 1 मिनिट आहे फक्त तुमच्याला. सगळे रूल समजले तुम्हाला गेमचं? जिंकाल असं वाटतंय? मे बी. बरं मला सांग कुठली स्कूल तुमची? तुमची शाळा कुठली स्कूल? मालखंडे हायस्कूल. पुण्याची? सोलापूर. क्या बात है. बहुत अच्छी तयारी आहे. स्कूलमध्ये कुठला विषय आवडायचा तुम्हाला? गणित. गणित आवडतं. गणित. खरंच खूप छान करताय. शेवटचा 11 मिनिटं 4-5 प्रश्न विचारून देता तुम्ही खरंच आत यायला डिझर्व करताय. सो मला सांगा कुठली मूवी बघितली? आठवत नाही? हा आई. पण मॅडमसाठी एकदा जोरदार खूप कमी वेळेला अत्यंत कमी आम्हाला देतात. पण थँक्यू सो मच. आय कॅन्ट हेल्प. कारण सगळ्यांनी उत्तर ऐकलं. मी गुगली टाकलं आणि त्या गुगलीला आऊट झाला तुम्ही कोण या. मॅडम माईक मला जवळ. नाव काय आपलं? कविता श्रीगादी. कविता श्रीगादी. श्रीगादी तुमचं सासरचं आहे ना? सासर साडणं. बरं काय करतात मिस्टर? मिस्टर बँकेत. मला सांगा तुम्ही काय करते? लायब्ररी आहे. सगळी पुस्तकं तुमच्या ताब्यात असतात? माझ्या ताब्यात. अच्छा. मला सांगा आवडतं हे काम तुम्हाला? आवडतं. खूप छान आहे. घरी कोण कोण असतं? मिस्टर मुले. की मुलं आली आहेत आता इथे? घरी आहेत. घरी आहेत. त्या बाबतीत मॅडम म्हणून तयार होते. खूप छान. आणि कुठून घेतला ड्रेस तुम्ही? शिवलेला आहे. अच्छा पण ड्रेस मटेरियल घेतलं का? साडीचा. साडीचा? माना नका तुम्ही. तुमचं बोलताना होतं म्हणून मी दिलेत कसं. त्याला काही चिकन मटेरियल म्हणतात का? थँक्यू. एवढं थँक्यू. मस्त कॉटन. एवढं जरी उत्तर दिलं असं तरी सगळ्यांना नॅक कळली आहे त्यामुळे तयारी करायला माहीत सगळं. गेम चालू होतोय आता. आपलं नाव मॅडम? सोनिया रावले. कुठे राहिला तुम्ही? हरिटाईम कंपाऊंड. कुठे? हरिटाईम कंपाऊंड बिहाइंड हरिबाई स्कूल. अच्छा हरिबाईच्या मागे राहतो. हो सर बघा मी सगळ्यांना चान्स दिला है ना. तुम्ही सगळे खुश आहेत ना. सगळ्यांना चान्स दिला. सगळेजण म्हटले की नाही मला अजून एक चान्स पाहिजे. आता त्याचा संधीचं शोधन करा तुमच्या हातात. माईक. मॅडम नाव काय आपलं? बीना मोरे. सॉरी? बीना मोरे. अच्छा कुठे राहिला तुम्ही?
एस टी स्टँड एस टी स्टँडच्या इकडच्या बाजूला की इकडच्या समोर. एस टी स्टँडच्या समोर. सर या पुढे माहीत मुलाचं जाऊ चालू करूया गेम. नाव काय आपलं? अरुणा कांबळे. कुठे असता आपण? नाही असते नाही असते बरं काढा. हां मॅडम नाव काय आपलं? अरुणा कांबळे. कुठे राहिला आपण? फॉरेस्ट रेल्वे लाईन. म्हणजे ते सुग्राईच्या समोर फॉरेस्ट म्हणतात त्याला. फॉरेस्ट म्हणतात. चांदणी चौकच्या खाली. चांदणी चौक पुण्यात आहे ना? नाही. नाही. सर कोण आहे? 29-30 या वेळेला. सो जिंकलेल्यांना हारलेल्यांना असं नको वाटायला उभीच आपण सगळे एफर्ट्स केले. मॅडम हायटलं तुम्हाला तुम्ही खूप खरंच खूप छान करत होतात. माईक थोडा अजून हॅलो हॅलो. मॅडम नाव काय आपलं? ज्योती राजू पिसे. बरं कुठे राहता तुम्ही? एनजी साड. म्हणजे हीच मी. इथं भैया चौकात. कुठं भैयाच होतं? इथं रेल्वे स्टेशनच्या रोडला. रेल्वे स्टेशनच्या मागं. हो हो नाही सर आता एकट्या कोणीतरी जिंका. तरी मला पण हरायचं कसं ते बघू देत आहे की नाही. हो शेवटचा कॅन्डिडेट आहे. मी बघतो तुम्हाला सोपे प्रश्न विचारतो. असं काय करणार नाही. मी लगेच इकडे रागाने बघायला पाहिजे. आम्हाला पण एवढे उगली टाकले पावसावर टाकले. चालू करूया. मॅडम नाव काय आपलं? अच्छा. आडनाव काय आपलं? कवळे. माहेर सर सासरचं. कोण कोण असतं इकडे घरी आपल्या? माझे मिस्टर आणि माझ्या 2 मुली. काय करतात मिस्टर? माझे मिस्टर बँकेत आहे. कॅशियर. सर खुश. आता मी माझा शब्द पाळायला. आता वेळ कोणाची? तुमची. या सगळेकडे या डान्स करायला जिंकलेले पण याकडे प्रत्येक जण एकेकाला दाखवून बघा. प्रत्येक जण
supported by Hina Boutique, TV partner, Smart Maharashtra News Channel, communication partner, Ask Me, 24/7 helpline, events partner, Spiciness Events, gifts partner, हुमा गिफ्ट्स, टीव्ही फर्निचर मॉल आणि ज्या पैठणीसाठी हा गेम चालू आहे ती पैठणी घेणार आहे सोलापुरातले सुप्रसिद्ध साडी शोरूम ठेवणार म्हणजे चाटला पैठणी सेंटर या सगळ्यांचं इथे खूप खूप स्वागत आणि ज्यांच्या सहकार्यानं आज आपण इथे जमलेलो आहोत त्या फरसगी साहेबांचंही खूप खूप थँक्स ज्यांच्यामुळे आम्ही हा शो इथे होस्ट करू शकलो. शेवटची राऊंड खूप इझी आहे, खूप सिंपल आहे. या चौकोनात बॉल जर का थांबला तर 10 पॉइंट्स, या चौकोनात बॉल जर का थांबला तर 15 पॉइंट्स, या चौकोनात बॉल जर का थांबला तर 20 पॉइंट्स आणि या चौकोनात जर का बॉल थांबला तर 10, 15, 20, 25 पॉइंट्स. तुम्हाला तिकडनं 5 बॉल मारायचे, 1, 2, 3, 6 बॉल मारायचे, 1 ओव्हर खेळायला मिळणार आहे. बॉल खाली ठेवून फक्त ढकलायचा. सो कुणालाही कोणी बॉल टाकणार नाही, काही नाही. बॉल जर का या लाईनला टच झाला, या लाईनला टच जरी झाला तरी तो पुढच्या स्क्वेअर मधला आम्ही मोजू. इकडे ही जी एज आहे ना शिवण आली, त्या शिवणीच्या बाहेर बॉल गेला तर तो काउंट होणार नाही. इकडे या मॅटवर आला तर तो काउंट होणार. लाईनला टच असेल तर तो काउंट होईल. क्लिअर? आता परत ज्या सिक्वेन्सने आपण रजिस्ट्रेशन केलं त्या सिक्वेन्सने खेळणार. सगळ्यात पहिल्यांदा 12 नंबर, मग 16 नंबर, मग 21 नंबर, मग 24 नंबर आणि सगळ्यात शेवटी 26 नंबर. राईट? तुम्ही इकडे या, सगळ्या सिक्वेन्सने नावी, अनुजा, सोनम. सो माधुरी वहिनी, माधुरी श्रीदेवी, नावी, अनुजा, सोनम. सगळ्या ऍक्ट्रेसेसच्या नावांच्या बहिणी आपल्याला मिळाल्या आहेत फाईलला. माधुरी वहिनी, श्रीदेवी वहिनी, नावी वहिनी, अनुजा वहिनी आणि सोनम वहिनी. 3 ऍक्ट्रेसेस. क्या नाही मग 3च म्हणेल मी, 1, 2 आणि 3. सोनम, श्रीदेवी आणि माधुरी 3 मोठ्या ऍक्ट्रेसेस. तुम्ही तो तिथे इथे कुठेही घेऊ शकता, तुमची इच्छा. माधुरी वहिनी सगळ्यात पर्यंत ट्राय करतायत. 4 बॉक्सेस आहेत. बघूया काय होत आहे. नाही, नो ट्राय, नथिंग. 3, 2, 1 एकाच स्टेच मध्ये जायचं. 5, 10, 15, 20, 25, 0. सो 1 बॉल 0 त्याच्यात थांबायला पाहिजे. 5, 10, 2 बॉल 10, थर्ड बॉल 10, 15, 20, 20. सो 3 बॉल 30. 30 आणि 10, 40. 4 बॉल 40. थांबा. 4 बॉल 40. 4 बॉल 40 आणि 20. 5 बॉल 60. शेवटचा बॉल आहे मॅडम. थांब बघा, तू कुठल्या सिक्वेन्स दिले? चिंदी दिलाच नाही का? दिलाय. डबल नका उद्या. 5 बॉल 60 नंतर 6वा बॉल 20, 6 बॉल 80. खूप छान आहे ना माहिती. खूप जोरात पाहिजे. तुम्हाला काय वाटतं 80 चांगला स्कोर आहे की नाही? माहित नाही सर, हे कशात नाही. मग आता तुम्ही कुठल्या देवाला प्रार्थना करणार की कुलकरचे शॉट लागू नये, बाहेर जावे? तुम्हाला काय वाटतं 80 तुम्ही करू शकता? श्रीदेवी म्हणजे मी फक्त एन्जॉय करण्यासाठी आले. जिंकून आले. क्या बात आहे. तुम्ही फक्त एन्जॉय करण्यासाठी आलेला आहात. ते सगळ्यात जास्त महत्वाचं गेलं. 1.5 तास नवरा, मुलं, सासू सासरे, घर काही आठवलं का सांगा. आणि म्हणूनच तुमच्या सगळ्यांसाठी दैनिक दिव्य मराठी या पद्धतीचा शो आहे. हागरल्यांना पैठणी देऊन आमची एक स्कीम चालू आहे आता हागरल्यांसाठी. 4,000 रुपये दिले की पैठणी तुमची.
3, 2, 1, गो. एक बॉल, पहिला बॉल, एक बॉल 0. माधुरी वहिनीकडे या इथे. तुमची नजर लागायला पाहिजे तिथे. 2 बॉल 20, 2 बॉल 20. तिसरा बॉल 10, 15, 20, 0. 3 बॉल 20. पुढच्या 3 बॉल मध्ये 60 रन लेवल करायला लागते. 10. 4 बॉल 30, 4 बॉल 30. 5 बॉल 45. 20 म्हणजे 45 आणि 20 65. सो 15 संपली हो. एकदा कसं वाटतं आता? बरं वाटलं म्हणजे पैठणीचे काठ पण आले, वरच्या कोयऱ्या पण आल्या, फक्त बॉक्स पॅक करायचं राहिलं. आता बघूया नाविक वैदिक काय करतायत. सो तुम्ही इथे या. मला तुम्हाला प्रश्न विचारायचे. तुम्ही 80 स्कोअर केलाय. पैठणी जवळपास तुमच्या घरात ते पण या की काय करतायत माहित नाही. सो 3, 2, 1, गो. नाही एकच चान्स. सो 1 बॉल 10, 1 बॉल 10, 2 बॉल 20. द्रविडी कोट झाल्यामुळे थोडं स्कोप. 3 बॉल 20. कम ऑन. हा जोरात मारला आणि हा 4 बॉल 20. 4 बॉल 20 आणि 5 बॉल 20. 15. सो 1 ओव्हर 35. नवीन नवीन इकडे सोडता. कसं असणार स्वतःच्या 80 झाल्यावर सुद्धा एवढे छान असत नव्हतं. दुसऱ्याची 35 झालं. पैठणीसाठी किती म्हणून अवघड. काय वाटतंय बहिणी? अनुजा बहिणी काय वाटतंय? काय आता बघूया किती स्कोअर होतो. टार्गेट काय तुमचं? किती स्कोअर करणार आहे माहित नाही. 80च्या पुढे तर करावं लागेल. तुम्ही नक्की कुठल्या देवाची प्रार्थना करता? मला माझे काही इच्छा अपुरी. म्हणजे 25 पर्यंत गेलेले 3 बॉल कसे काय बाहेर गेले आता? पण म्हणजे काय कसं काय बॉल असा अपोप स्पीड वाढला त्याचा. तुम्ही जसं त्याच्याकडे बघितलं तर बघूया आता तुम्ही 6 बॉल्स मध्ये काय करताय. 3, 2, 1, गो. काय होतं असं कसं काय होतं? ते रिकी पॉन्टिंगनी स्प्रिंग बसवली होती बघा बॅट मध्ये. तसं काय केलं का तुम्ही जाऊन? 1 बॉल 0. अनुजा की कमॉन. कसं काय कसं काय होतंय असं? बॅट कशी काय निघाली की बॉल? हे बघा आता हा 25 ला थांबतोय. तुम्ही इथेच का 3 बॉल 10. अहो मॅच टफ होईल की सगळ्या. काय दाखवणार विचार टीव्ही. 3 बॉल 10, 4 बॉल 20. एक तर इथं थांबतोय किंवा बाहेर जातो. तुम्ही काय मंत्रबिंदू असं काही नाही ना. मंत्रबिंदू नाही. 4 बॉल 25. 4 बॉल 25 आणि 5 बॉल 50. आता 25 गेले तरी 75च होत आहेत. पण थांबलेला बॉल बघा थांबला. असं कसं काय? कुठला जप करताय? कुठलं स्तोत्र म्हणतात?
कुठला देव मला सांगा, मी पण जातो उद्या. सोनम वहिनी, तुम्हाला एक आयडिया सांगू की कसा जिंकायचं. तिथं सासऱ्यांना इमॅजिन करायचं, तिथं सासूबाई, तिथं नवरा आणि तिथं नवरा, नेम धरून धरून त्यांना राईट बरोबर नेम लागतं है ना. 80 स्कोर बीट करायचा. 80 स्कोर 6 बॉल आहेत. किती 10, किती 15, किती 20 आणि किती 25 एवढं फक्त प्लॅन करा. मी इच्छा आणि मग तुम्ही माधुरी बहिणींना हरवू शकता. वहिनी इकडे येऊन टाका, मला बघू दे ह्यांच्यात इफेक्ट होता का काही वेगळं. इकडे येऊन टाका. आता जरा उलटी बॅट पकडलं. चाल 3, 2, 1 गो. नक्की काहीतरी जादू टोळा चालू आहे. 1 बॉल 10. 1 बॉल 10. थांबव. 25 बद्दल तुमचाच बॉल 25 मध्ये थांबला, बाकीच्या कोणाचं का थांबवत नाहीये. कुठलं नवीन स्तोत्र आहे का ते? नवोदयासारखं अजून काही आलंय का नवीन? 2 बॉल 10. कमॉन. 2 बॉल 10. 3 बॉल 0. तुम्ही फुंकर मारताय का तिकडे? अहो ही एज केवढी आहे बघा. इथे जर शिवण आली आहे त्याच्या वरनं बॉल दूर पडला. तुम्ही दही साखर चाललंय का? काय नशीब घेऊन आलंय. 3 बॉल 10. कमॉन. 3 बॉल 10. हा बॉल कदाचित थांबवायचा चान्स आहे. आणि 4 बॉल 35. तुम्हाला एक गंमत सांगू. 2 बॉल, 1 बॉल जर का 25 ला थांबला तर 35 आणि 25 60. आणि 1 बॉल जर का 20 ला थांबला तर 60 आणि 20 तुमच्या हातात आहे. दोन्ही बॉल 25 ला थांबले तर तुम्ही जिंकाल. दोन्ही बॉल 20 ला थांबले तर तुम्ही हाराल. 1 बॉल 25 आणि 1 बॉल 20 ला थांबला तर परत आपल्याला दोघींना 1-1 ओव्हर खेळायला पाहिजे. सुपर ओव्हर असते राईट. 2 बॉल आहेत आता. छानपैकी शांततेत कॉन्सन्ट्रेशन घेऊन खेळा. तोपर्यंत कुठला देव आता? आत्ताचा देव जरा कमी पॉवरफुल होता का? 25 ला. हा बरोबर. मग 5वा बॉल 20 किंवा 25 हे तुमचं टार्गेट आहे. बघूयात काय होत आहे. मला माहिती आहे का आता कसं वाटतंय? तरी पण कसं वाटतं? कदाचित तुम्ही गणपतीची प्रार्थना करत असाल आणि ते शंकराची करत असेल. वडिलांचं थोडं जास्त ताकद आहे. पण तुम्हाला कसं वाटतं? 50-50. तुम्हाला हो माहिती आता टेन्शन आहे. मगाच घाम नव्हतं बघा राईट. सो आता हे बघा तुमचा स्कोर किती आहे? 60. इथं गेला तर ऍटलीस्ट परत खेळायचा चान्स नाही. इथं मारायचं म्हणून इकडे गेला. आता पैठणीचं बिल यांच्या नावाने येईल. पैठणी तुमच्या हातात आहे राईट. सो शेवटचा बॉल 1 बॉल व्हायला 20 जरी झालं तरी टाय होईल आणि आपण मेगा फिनाले परत सुपर ओव्हर खेळू. बघूयात काय होत आहे. सोनम वहिनी तुमच्या हातात आहे. टीव्हीवर किती लोकांना शो आवडेल राईट. 3, 2, 1 गो. 10, 15. परत कसं काय असं झालं बघा सांगायचं. कसं काय तिथूनच बाहेर येतात. पण एकदा जोर लावलं काय झाल्या पाहिजे.
उपस्थित सर्व स्पॉन्सर्सना विनंती, ज्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा सिद्धी सुझुकी ते सर्व तारक कवरेजला विनंती की त्यांनी प्लीज स्टेजवर यावं. त्याचबरोबर यांचं स्वागत आहे सर. विनंती आहे तुम्हाला की प्लीज आपण स्टेजवर बसून एकदा जोरदार टाळ्या आपल्या सगळ्यांकडनं या प्रसंगी झाल्या. दैनिक दिव्य मराठी आयोजित गृहिणी नंबर 1 चा हा 6वा सीझन आणि या 6व्या सीझनला आम्हाला ज्या स्पॉन्सर्सचं सहकार्य मिळालं त्या सगळ्यांना खरं खूप खूप थँक्स. मला निश्चित नाव घ्यायला आवडेल. आमचे पॉवर्ड बाय स्पॉन्सर सिद्धी सुझुकी, आमचे गिफ्ट पार्टनर्स केबी फर्निचर मॉल, आमचे त्याचबरोबरचे को स्पॉन्सर्स एफ हिना बोटिक, स्टाइलिशियस ब्युटी पार्लर आमचे को स्पॉन्सर, ज्यांची पैठणी आजच्या आपल्या गृहिणी नंबर 1 ला म्हणजे माधुरी बहिणींना मिळणार आहे आमचे चाटला पैठणी सेंटर, आमचे गिफ्ट पार्टनर हुमा गिफ्ट्स, आमचे टीव्ही पार्टनर स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल, आमचे कम्युनिकेशन पार्टनर आस्क मी हेल्पलाईन 24/7 आणि त्याचबरोबर इव्हेंट्स पार्टनर स्पाइस आणि इव्हेंट्स. या सगळ्यांच्या सहकार्याने गृहिणी नंबर 1 हा शो ही सिरीज गेली 6 वर्ष सोलापुरात चालू आहे आणि सांगायला निश्चित अभिमान वाटेल की आजपर्यंत 15,000 पेक्षा जास्त गृहिणींनी या स्पर्धेत भाग घेतलेला असून आजपर्यंत जवळपास 15 लाखांपेक्षा जास्तीची बक्षिसं गेल्या 6 वर्षात आम्ही या स्पर्धेत वाटलेली आहे. सो इथं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे संपूर्ण दैनिक दिव्य मराठीच्या टीमसाठी आणि त्याचबरोबर आमच्या सगळ्या स्पॉन्सर्ससाठी. मी रिक्वेस्ट करतोय 5ही गृहिणी नंबर 1 ज्या आपल्या मेगा फिनाले पर्यंत पोहोचल्या होत्या, ज्यांना गृहिणी नंबर 1 व्हायचं होतं, सगळ्यात पहिल्यांदा नाविद बहिणींना विनंती आहे की त्यांनी यावं आणि स्टाइलिशियस ब्युटी पार्लरच्या सोनिया मॅडमना विनंती की त्यांचं गिफ्ट कुपन नाविद मॅडमना आपण इथं जोरदार झाला पाहिजे. नाविद शेख मॅडमचा स्कोर एका ओव्हरमध्ये 35 होता आणि त्या 5th नंबरला रँक होत होत्या. तुम्हाला एक जाणवलं असेल की या स्पर्धेत कुणी परीक्षक नाहीये, त्यामुळे पार्शलिटी आणि चिडाचिडी व्हायची शक्यताच नाहीये. जे काही आहे ते समोर आहे आणि सगळ्यांच्या डोळ्यात देखत आहे. त्यामुळे आजपर्यंत ज्या 15,000 गृहिणी आमच्या बरोबर इथे एवढे सगळे गेम्स करून गेला त्यांच्यापैकी कोणीच नाराज झालं नाही. कारण काय महिलांच्या स्पर्धा करणं खूप अवघड असतं आणि त्यामुळे परीक्षक न ठेवता आम्ही गेली 6 वर्ष हा शो रन करतोय. नंबर 4 च्या आपल्या कंटेस्टंट आपल्या श्रीदेवी कनकी वैदी, श्रीदेवी मॅडमला विनंती की त्यांनी प्लीज यावं. मी रिक्वेस्ट करतोय तारक कवरे सरांना की स्टाइलिशियस ब्युटी पार्लरचं एक छानसं गिफ्ट वाउचर श्रीदेवी मॅडमला इथे यावं. 5 कंटेस्टंट पैकी 3 कंटेस्टंटची नावं बॉलिवूड स्टार्सची होती. आमच्याबरोबर माधुरी मॅडम होत्या, श्रीदेवी मॅडम होत्या, सोनम मॅडम होत्या. साइडला मला फोटो काढ. यानंतर रिक्वेस्ट आहे अनुजा मॅडमना, ज्या ठरल्यात आपल्या 3 नंबरच्या कंटेस्टंट त्यांना मिळणार आहे एक छानसं गिफ्ट वाउचर आणि एक छानसं किचन वेअर. दैनिक दिव्य मराठी यांच्याकडनं मी रिक्वेस्ट करतो संजय भंडारे सरांना की त्यांनी एक छानसं गिफ्ट अनुजा मॅडमना द्यावं. याचबरोबर ज्यांनी मॅच करायचा टफ करायचा खूप प्रयत्न केला, शेवटच्या बॉलवर 20 किंवा 25 झाले असते तर कदाचित सुपर ओव्हर ठरवावी लागली असती. ज्या रँक 2 च्या सोनम जाधव मॅडमला विनंती की त्यांनी प्लीज स्टेजवर यावर रिक्वेस्ट करतोय अनिल साहेबांना सरांना की दैनिक दिव्य मराठी यांच्याकडनं मिळणार एक छानसं गिफ्ट त्यांनी सोनम मॅडमला इथे द्यावं. आणि आता वेळ आपल्या आजच्या म्हणजे 3ऱ्या एपिसोडची गृहिणी नंबर 1 अनाउन्स करायचं आणि आपल्या आजच्या एपिसोडच्या गृहिणी नंबर 1 ठरलाय ज्यांनी सगळ्यात पहिल्यांदा बॅटिंग केली त्या ओपनर बॅट्समन म्हणून तिथे आल्या आणि एका ओव्हरमध्ये 80 रन ज्यांनी काढले आणि अनबिटन राहिल्या त्या माधुरी चव्हाण बहिणींना जोरदार झालं पाहिजे. मी माधुरी बहिणींना रिक्वेस्ट करतो की त्यांनी प्लीज समोर यावं. मी रिक्वेस्ट करतोय कुमार करसगी सरांना की गृहिणी नंबर 1 चा हा मिळणारा छानसा चेक त्यांनी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते माधुरी मॅडमना द्यावा. आणि त्याचबरोबर सोनिया मॅडमला विनंती की जी मानाची पैठणी चाटला पैठणी सेंटर यांच्याकडनं आपण देणार आहोत ती मानाची पैठणी आपण माधुरी मॅडमना द्यावी. काढून द्या.
राहून द्या ना बस काय असं अडवू हे त्यांचं तोंड नको इकडे थांबा ग्राउंड एकदा क्राऊन मॅडम तुम्ही त्यांना बोलता. एकदा जोरदार काय झालं काय मला माहिती आहे तुम्हाला दिसत झालं आपल्याला पैसे नाही मिळाले पण त्यांच्या आनंदासाठी तुम्ही एकदा जोरदार काय झालं पाहिजे. सुधार 17, 18, 19 डिसेंबरला आज ज्या टॉप 10 गृहिणी होत्या त्या 10च्या 10 गृहिणींना परत एकदा सोलापूरची गृहिणी नंबर 1 बनायचा चान्स मिळेल कारण की प्रत्येक एपिसोडच्या टॉप 10 गृहिणी एकमेकींबरोबर कम्पीट करतील. दैनिक दिव्य मराठी आयोजित गृहिणी नंबर 1च्या 4थ्या एपिसोड मध्ये एका अशाच वेगळ्या कॉलनी आणि या सगळ्या गृहिणींमध्ये ठरेल सोलापूरची गृहिणी नंबर 1 नक्की यंदाच्या वर्षी कोण होणार. 7व्या सीझन मध्ये पैठणीची वाट निश्चित बघा कारण की तेव्हा 7व्या सीझन मध्ये तुम्हाला पैठणी मिळू शकते आणि ज्या टॉप 10 गृहिणी आहेत त्यांनी प्लीज तयारी करा. आधीच्या गृहिणी नंबर 1चे एपिसोड युट्यूबवर आहेत ते बघा म्हणजे मेगा फिनालेला आम्ही काय काय राऊंड घेतो हे समजेल. भेटूया हुतात्मा स्मृती मंदिरात उपस्थित सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार. जाता जाता सगळ्यात महत्वाची गोष्ट 1000 रुपयात गाडी हवी असेल तर 1000 रुपयात फक्त आम्ही बुकिंग करतोय. आत्ताच्या आत्ता तुम्ही ही गाडी बुक करू शकता आणि 1000 रुपयाचा डिस्काउंटही घेऊ शकता. सो आपल्याला पैठणी नाही मिळाली तरी चालेल पण आपल्या नवरोबांना एक चांगली गाडी मिळावी अशी ज्यांना इच्छा आहे त्यांनी प्लीज या गाडीची माहिती सिद्धी सुझुकीच्या उपस्थित सगळ्या प्रतिनिधींकडून घ्यावी आणि त्याचबरोबर स्टायलिश ब्युटी पार्लरचे अनेक गिफ्ट व्हाउचर्स काय हे त्यांच्या टीमकडनं जाणार आहे. थँक्यू सो मच. परत भेटू पुढच्या एपिसोडमध्ये. उपस्थित सर्व मान्यवरांना थँक्यू.